श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परिविक ही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पांखराशी अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिना तोची चाळा मोठमोठाने ओरडती आमची पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोडी लपवून ठेवले विटेशी ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कौनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणा पाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव घाला याशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. या त्याप्रमाणे बाई करता दादाशी आली झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायाशी तुम्ही पाठवा दादाशी समागमी आमुच्या. बाई म्हणे त्या तो अज्ञान तशा शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे व्रत पै कोण म्हणती द्यावे पाठवून बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात मग तुमचे काय गेले आमाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठविले की जे प्रतीत पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी तुम मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीते यासी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिते दिवसनेशी गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा नरुचित चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ यशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांची मस्तके ठेव दादाच्या मोर्चे लावणी सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेचे. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लया. ते धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणणे. समर्थ बोलले ती अशी जे बरेल वाटेल आम्हाशी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सतोर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाटपिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक